माझे नाव अंजना उल्के, बोद्दी, तालुका, जिल्हा गडचिरोली. मी सर्चमध्ये 94 मध्ये लागली. सर्चमधून काही लोक आले होते, सुनंदाताई वगैरे आल्या होत्या. पोलीस पाटील, सरपंच यांना मिळाले आणि म्हणाल्या का जिचं लग्न झालं आहे आणि जिला मुलं बाळ आहे अशा आणि लिहिता वाचता येते अशा बायांचे नाव द्या, 5-6 बायांचे नाव द्या. तेव्हा मी घरी नव्हते, माझी सासू होती. मी कुठंतरी बाहेर गेली अशी मजुरीला वगैरे. नंतर माझ्या सासूला येऊन पोलीस पाटील, सरपंच येऊन भेट दिली. तर सासूनी माझा नाव दिला. मला याच्याबद्दल काहीही माहित नव्हतं. मग अशा आम्ही बोदलीमधून 4 बाया तिथे सर्चला गेलो. म्हणजे अशा गावागावातून, प्रत्येक गावातून 4 बाया, 5 बाया लोकसंख्येनुसार ते तिथे बोलावले होते. आणि तिथे गेल्यानंतर मग आम्हाला ते मेस मधले काम, बाथरूम, संडास साफ करायला सांगितले. नळावर भांडण बाया कसे करतात ते छोटे छोटे रोपले करून दाखवायला सांगितले. लिहिण्या वाचण्याची आमची टेस्ट घेतली. त्याच्यामध्ये आम्हाला पोस्टर पण दिलं वाचायला. आणि तुमची आवड कशामध्ये आहे ते आम्हाला लिहून त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी मग माझ्या गावातून आम्ही 2 जणी गेलो. मग तिथं गेल्यानंतर मग गरोदर बायांची यादी कशी तयार करायची, अपेक्षित बायांची यादी कशी तयार करायची, डिलिव्हरीत हजर राहणे हे सांगितलं. मग त्याच्यानंतर मग ते तुम्ही डिलिव्हरी मध्ये काय काय पाहता ते सगळं एक आम्हाला ते फॉर्म दिलं. त्याच्यावर ते तुम्ही आईला विचारून लिहा, बाळाची तपासणी करा आणि लिहा. 1 वर्ष आम्हाला म्हणजे ते उपचाराचं काहीही सांगितलं नाही. 1 वर्ष आम्हाला ते पहिल्यांदा जेव्हा बोलावले तेव्हा खर्जेवरचं औषध शिकवलं. GBH आणि CPM आणि भाजल्यावरचं ते जीवीपेन ते औषध शिकवलं आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमचं याच्यावर पेपर होईल असं सांगितलं. तर मग मला असं वाटलं शाळा बिळा थोडीही तर पेपर होणार आहे. त्याच्यामध्ये मी अभ्यास करून नव्हते गेले. मग त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच फेल झाले. ज्या बाया पास झाल्या त्यांना GBH, जीवीपेन आणि CPM ची गोळी हे मिळालं आणि मला काही नाही, काहीच मिळालं नाही. सगळ्या बाया औषध घेऊन गावाला गेल्या आणि मी नुसती रिकामी आली. म्हणजे मला एकदम म्हणजे असं बेकार वाटायचं का खरोखरच मी अभ्यास केली असती तर ह्या बायासारखी पण मला पण औषध मिळालं असतं गावामध्ये द्यायला, असं मला म्हणजे मनामध्ये थोडंसं हुरहुर वाटायला लागलं. मग दुसऱ्या महिन्यामध्ये जे शिकवलं तर त्याच्यावर मी चांगला अभ्यास करून गेले आणि 99% पास झाल्यावर मला ते औषध मिळालं. मग म्हणजे आमचं 1 वर्ष असं चाललंय. ह्या महिन्यामध्ये शिकवले का पुढच्या महिन्यामध्ये त्याचे पेपर व्हायचे. पेपर झाल्यानंतर 99% पास झालो तरच आम्हाला ते औषध द्यायचे. असं एक औषध ते शिकवत गेले आणि आता ते 23,000वरचे औषध आमच्याकडे आहे. हा, फिजिओथेरपी तशी मी ऑगस्ट पासून मी ट्रेनिंग केली आहे. प्रत्येक सांध्यावर शिकवल्या गेला आहे. पहिल्यांदा आम्हाला गुडघ्यावर कसं गुडघ्याचे ते जे व्यायाम आहेत ते कसं करायचं ते त्याच्यावरती ते शिकवले आणि त्याचे पण पेपर घेतले आणि त्या पेपर चांगले आम्ही पास झालो. तेव्हाच ते आम्हाला ते मशीन वगैरे अल्ट्रासाऊंड ते मशीन दिली आणि मग आणि फिजिओथेरपीनं तर मला तर वाटते जगातला एक खूप चांगला उपचार असावा. कारण की मग खूप वर्षापासून माझ्या मिस्टरला जे गुडघ्याची बिमारी होती, मी खूप दवाखाने त्यांच्यासाठी केले पण कमीच होत नव्हते. सकाळी 2 गोळ्या, आता घरच्याच गोळ्या असल्यामुळे
सकाळी 2, दुपारी 2 आणि रात्री 2 असं त्यांचं नियमित चाललं होतं. तर ते नियमित गोळ्या घ्यायचे. थोडंसं काम केला तरी त्यांना हे गुडघे दुखायचे. आता मध्यंतर तर पावसाळ्यामध्ये ते तर जून जुलैमध्ये ते शेतीचे काम सुद्धा बरोबर करत नव्हते, कारण का हा गुडघ्याचा त्रास. ते थोडासा पाड असला तर ते चढायला त्यांना खूप त्रास व्हायचा. मग जेव्हा मी हे गुडघ्यावरची ट्रेनिंग करून आली आणि त्यांना टेन्स मशीन लावली आणि त्यांना व्यायाम शिकवलं आणि ते व्यायाम ते नियमित करायला लागले, तर हळूहळू त्यांचे गुडघे आता पूर्णपणे बरे होऊ आहे. आता त्याची वय 18 आहे आणि तो 15व्या वर्षापासूनच तो बैलगाडी घेऊन आपल्या बाबासोबत रेतीचे काम, रेती जे असते घर बांधायची, त्या रेतीचे काम तो बंडीमध्ये एवढा मोठा घमेला उचलणं, बंडीत टाकणं हे काम करत आहे. तर त्याला खूप म्हणजे कमरेला त्रास होत आहे. बसलं तरी त्याची कंबर दुखते. आता त्याने पहिले 7 दिवस लावला आणि अजून डबल त्यांना सुरू केला आहे फिजिओथेरपी. तर तो काल आला तेव्हा म्हणत होता आता खूप कमी झाला हा त्रास म्हणत होता. खूपच कमी झाला म्हणत होता. नाहीतर नुसतं बसलं तरी माझी कंबर खूप दुखायची असं सांगत होते. हा, त्याला जास्त जड, ह्या वयामध्ये जास्त जड काम करायचे नाही. कारण का एक तर आपली तशी 21 वर्षापर्यंत पूर्ण शरीराची वाढ होत नाही. गावामध्ये 70% लोक आहे. खूप सारे आहे. कोणाला मानेचा, खांद्याचा, गुडघ्याचा, घोट्याचा, कमरेचा, पाठकमरेचा खूप साऱ्या लोकांना आहे. पण याच्यावर माझ्या मते मी तर आता ऑगस्ट पासून मी हे काम करत आहे. त्यांना फिजिओथेरपी बद्दल तेवढी जनजागृती झालेली नाही आहे. पण आता हळूहळू पुढे जसं आमच्या नवजात बाळाच्या याच्यामध्ये हळूहळू आम्हाला बदल करायला 3 वर्ष लागले, तसंच याच्यामध्ये पण मला वाटते वेळच लागेल. आम्ही 14 लोक आहोत. आता नंतर 10 गावचे लोक घेतले आहेत. त्याच्यामध्ये 10 लोक आहेत. हा, मला आता 94 पासून हळूहळू मी 30 वर्ष होतील मला बहुतेक. याच्यामध्ये मी हे सेवा द्यायला लोकांना सेवा द्यायला लागली. त्याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये 3 गोष्टीमध्ये बदल झाला. एक तर आधी मला लोक कोणी ओळखत नव्हते आणि मी सर्च मध्ये जुडले तेव्हा आणि मी गावामध्ये लोकांना सेवा द्यायला लागली. गावातून मला खूप छान मान मिळाला आणि कुटुंबामध्ये पण सुधारणा झाली आणि माझ्या एवढ्या कमी मी एवढी शिकलेली आणि मला एवढं मोठं ज्ञान मिळालं, हे म्हणजे मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते का. सुरुवातीला अडचण म्हणजे एक लोकांचा गैरसमज होता का हे टेन्स मशीन आणि अल्ट्रासाऊंड मशीन इलेक्ट्रॉनिक वर लावतो, तर लोकांना असं वाटायचं का काही म्हणजे ऑगस्ट मध्ये मग गुडघ्यावर शिकवले होते. ते गुडघ्याचे मी पेशंट, माझ्याकडे 15-16 पेशंट आले होते गुडघ्याचे. तर त्यांना अशी भीती वाटायची का इलेक्ट्रॉनिक वर शॉट लावते तर शरीरातला रक्त वगैरे सुकेल, असा एक त्यांचा गैरसमज झाला होता. तर मी मग तिकडे सांगितली का बा असं लोकांचं, तर मग त्यानं याच्यावर मला असं असं पेशंट लोकांना तुम्ही समजावून सांगा, याच्यानं काहीच होत नाही. लोकांना तर जनजागृती करासाठी त्यांना समजावून सांगावंच लागेल. तुम्ही वारंवार इंजेक्शन गोळ्या घ्याल तर एक तर तुमचा शरीर कमकुवत होणार आणि इंजेक्शन गोळ्यानं तात्पुरतच कमी होणार. फिजिओथेरपी हा बिना औषधाचा उपचार आहे. हा हळूहळू आराम होते पण पूर्णपणे हा दुखणं नष्ट करते. सगळ्या गावोगावी व्हायला पाहिजे, कारण काय याच्यामध्ये ह्या स्पाईनच्या दुखण्यानं सगळं म्हणजे लोकांचा खूप पैसा वेस्ट जात आहे प्रायव्हेट याच्यामध्ये आणि त्यांच्या शरीरावर पण. आता आम्हाला जसं ट्रेनिंग मध्ये शिकवलं
वारंवार दुखण्यावर गोळ्या औषधी घेणे किडनी लिव्हर पण कमजोर होऊ शकते. तर याच्यासाठी मला वाटते सगळं याच्या प्रत्येक गावात खेडोपाडी आमच्यासारखी जरी बाई ठेवले, बाई असो किंवा माणूस असो, तर खूप चांगला आहे. ही एक लोकांना सेवा प्रत्येकच गावामध्ये मिळावा असं एक माझं उद्देश आहे.